विद्यार्थी मित्रांनो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले आय-एम-पी क्वेश्चन मधले की दोन थेरम तुम्हाला माहिती आहे. ते टॅन थीटाचं आणि एक होमोजिनियस इक्वेशन टू डिग्री 2 बरोबर आहे. ते दोन्ही थेरम मी घेणार आहे. पण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला थोडेसे न्यूमेरिकल घेणार आहे. आता तुम्हाला वाटेल इम्पोर्टंट क्वेश्चन्स आहेत का? तेच येतील का? टाइप आपण करायचे. आपण अगोदर ठरवलंय की सगळं करायचंय. समजून घेऊन करायचंय. मग कुठलाही प्रश्न आला त्या टाइपचा जमला पाहिजे. मग सुरुवात करूया आपण. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो, जो पहिला प्रश्न आहे तो बघा वाचा. फाइंड द कंबाईन इक्वेशन. बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे. फाइंड द कंबाईन्ड इक्वेशन. किती सिंपल आहे. सेपरेट इक्वेशन तुम्हाला दिलेत, कंबाईन विचारले, दोघांचा फक्त प्रॉडक्ट घ्यायचा आहे. पण प्रॉडक्ट घेत असताना इक्वल टू झिरो आहे का? आहे. इक्वल टू झिरो आहे का? आहे. मग तुम्ही त्यांचा प्रॉडक्ट घ्या. प्रॉडक्ट घ्या म्हणजे 2x प्लस वाय ला 3x मायनस वाय न मल्टिप्लाय करा. सोल्युशन तुम्ही काढायचं आहे. आता समजा तुम्हाला प्रॉडक्ट घेऊन जी व्हॅल्यू दिली, विचारतील सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करा. आता मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न बोर्डच्या एक्झाम मध्ये 1 मार्काला आलेला आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन 3 मार्काला आलाय. इथेही काय विचारलंय? कंबाईन इक्वेशन. मागेही काय विचारलं होतं? कंबाईन. मग कंबाईन इक्वेशन इथं 1 मार्काला आणि इथं 3 मार्काला. लेंदी आहे. थोडंसं लेंदी आहे. बघा, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट दिलाय आणि पॉइंट दिलाय म्हणजे तुम्हाला x1 y1 दिलेलं आहे 2 3. पण त्याच्या पेअर ऑफ लाईन्स आहेत ना, ते या दोघांना परपेंडिक्युलर आहेत असं दिलंय. मगाशी काय केलं होतं? डायरेक्टली लाईनचे इक्वेशन्स दिलेले होते. ओके, तुम्हाला कंबाईन करायला सांगितलं. इथे इक्वेशन दिलेच नाहीत, तयार करायचे आहेत. मग मी काय करतोय बघा, स्लोप ऑफ लाईन, पहिली लाईन कुठली आहे बाळांनो? 3x तीच आहे. 3x प्लस 2y मायनस 1 इक्वल टू 0 इज. लक्ष द्या. लक्ष द्या मी काय सांगतोय ते. इज बघा, स्लोप काढताना काय करायचं? निगेटिव्ह साइन द्यायचं आणि एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंटनं डिवाइड करायचं. एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंटनं डिवाइड करायचं. लक्षात आलं का? त्यामुळे स्लोप आहे -3/2. अँड मी असं लिहितो, स्लोप आपण दुसऱ्या लाईनचा. आता स्लोप ऑफ लाईन, दुसरी लाईन कोण आहे रे? एक्स मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0 इज. या लाईनचा स्लोप काढूया. मायनस साइन द्यायचं आणि एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंटनं डिवाइड करा. पण हे करत असताना मायनसला मायनस साइन कॅन्सल होईल आणि तुम्हाला 1/3 मिळेल. तुम्हाला काय मिळालं? ज्या लाईन त्यांनी दिल्यात त्या लाईनचा तुम्ही स्लोप काढला. पण आपल्या रिक्वायर्ड लाईन्स या दोघांना परपेंडिक्युलर आहेत. मग देअरफॉर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आर, माझे लिखाण समजून घ्या, बरोबर लिहितोय मी. आर M1 इक्वल्स टू, याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल करा. 2/3 म्हणजे चिन्ह पण बदला आणि रेसिप्रोकल पण करा. कारण लाईन्स जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे स्लोप एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. आणि M2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल 1/3 चा -3. बाय बनण्याची गरज नाही. आता तुम्हाला पॉइंट माहित आहे, स्लोप. मग आता हिंट देणार आहे फक्त. तुम्ही स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा. स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा की y मायनस y1 इक्वल्स टू M1 into bracket x minus x1. मग y minus 3 that equals to m1 ची व्हॅल्यू 2/3 into bracket x minus x1 ची व्हॅल्यू 2. आणि बाळांनो, हे सॉल्व्ह करून पहिलं इक्वेशन तयार करायचं, पण त्या इक्वेशनला या फॉर्म मध्ये लिहायचं इक्वल टू 0. मग तुम्ही दुसरं इक्वेशन तयार करणार कुठलं? y minus y1 equals to m2 into bracket x minus x2 करायचंय. ओके, थांबा. x मायनस x1 च करायचं, लक्षात घ्या. x मायनस x1 म्हणजे स्लोप मात्र -3 पुट करायचा, सॉल्व्ह करायचं. ह्याच्यावर एक इक्वेशन, ह्याच्यावर 2 इक्वेशन, दोन्हीही इक्वल टू 0 फॉर्म मध्ये करायचे. दोन्हीही इक्वल टू 0 फॉर्म मध्ये करायचं म्हणजे काय होईल माहितीये का? लक्षात घ्या. मग त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा. मिळालं कंबाईन इक्वेशन. मिळालं कंबाईन्ड इक्वेशन. तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग मला सांगा, 1 मार्काचा प्रश्न जमला की जमला ना? 3 मार्काचा प्रश्न सेक्शन सी, जो मुलांना अवघड वाटतो तो. काहीही अवघड नाही. कंबाईन इक्वेशन तयार करायचं आहे. कसलं इक्वेशन? कंबाईन इक्वेशन. ओके, क्लिअर? कंबाईन इक्वेशन कळालं? सेपरेट इक्वेशन पण कळालं? सेपरेट इक्वेशन सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं आहे. बर. आता नेक्स्ट क्वेश्चन, जॉइंट इक्वेशन म्हणजेच कंबाईन इक्वेशन कोऑर्डिनेट ऍक्सिसचं विचारलंय. मग मी काय म्हणतोय बघा, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज 9th ला झालाय y इक्वल टू 0 आणि इक्वेशन ऑफ, हे मी बरोबर सोडून देतोय तुम्हाला बरं का, मी नुसतं एक्सप्लेन करणार आहे बरं का, लक्षात घ्या.
वाय एक्स इक्वेशन एक्स इक्वल टू 0 असतं. मग त्यांच्या कंबाईन साठी दोघांचा प्रॉडक्ट केला तर एक्स वाय इक्वल टू 0 येणार. बरं आता असं म्हणतील तुम्हाला, जॉइंट इक्वेशन तयार करा. दोन लाईन की ज्या अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिसला फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये ना ट्रायसेक्ट करतायत. तीन समान भाग करतायत. मग याच्यासाठी थीटा येणार आणि हा येणार 60. कारण स्लोपचा फॉर्म्युला असतो टॅन थीटा. मग M1 इक्वल्स टू टॅन 30 1 अपॉन रूट 3. M2 इक्वल्स टू टॅन 60 और इथे M2 लिहायला पाहिजे होतं मला M2 रूट 3. मग तुम्हाला सांगतो इथं मगाशी आपण वापरला कुठला फॉर्म रे? स्लोप पॉइंट फॉर्म. इथं ओरिजिन मध्ये सरळ y इक्वल्स टू M1x असणार पहिलं इक्वेशन. मग y इक्वल्स टू 1 अपॉन रूट 3x इकडे मल्टिप्लाय करा. रूट 3y इक्वल्स टू x. आपल्याला इक्वल टू 0 फॉर्म मध्ये पाहिजे म्हणजे x हे तिकडे घ्या मायनस रूट 3y इक्वल टू 0. हे या लाईनचं इक्वेशन. मग y इक्वल्स टू M2x दुसऱ्या लाईनचं इक्वेशन तयार करायचं इक्वल टू 0 फॉर्म मध्ये करायचं आणि नंतर त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा. मग तुम्हाला असं देतील. असं देतील बायसेक्टिंग द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस. मग हा अँगल 45 आणि हा 135. मग M1 येणार आहे 1 आणि M2 येणार आहे -1. बाळांनो हे सगळे सीईटीतले प्रश्न आहेत. ऍक्सिसचं कंबाईन इक्वेशन, अँगल ट्रायसेट करतात किंवा कोऑर्डिनेट ऍक्सिस मधला अँगल बायसेट करतात. हे इक्वेशन तुमच्या आता लक्षात आलंय. अरे वा! सेपरेट इक्वेशन 1 मार्काला प्रश्न आलाय. काय सांगा? 5x² मायनस 9y² इक्वल टू 0 म्हणजे √5x ब्रॅकेट स्क्वेअर 3y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. मग a² मायनस b². मग एका ब्रॅकेटमध्ये प्लस घ्या, एका ब्रॅकेटमध्ये मायनस घ्या. घ्या सेपरेट. याला इक्वल टू 0 म्हणा, याला इक्वल टू 0. चालेल सेपरेट इक्वेशन, पण मार्क पण एकच आहे. असू दे ना. एक मार्क महत्वाचा आहे लक्षात घ्या. जॉइंट इक्वेशन, सेपरेट इक्वेशन. आता काम देतो. पुस्तकातले सॉल्व्ह ऍज वेल एज एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम शोधा. तुम्हाला सापडतील. आपण आता जाऊया दुसरीकडं. आई गं! कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधले काय म्हणणार ना 3D आठवेल लाईन प्लेन. नाहीये तसं. एकदम सिंपल आहे. सेपरेट इक्वेशन तयार करायचे बघा कसं. x² मायनस y² मायनस 2x प्लस इक्वल टू 0. असं करूया x² मायनस 2x प्लस 1 एका ब्रॅकेटमध्ये घेऊया. मायनस y² सेपरेट करूया. नीट बघा. हा x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे बाळांनो. हा y² आलं का? a² मायनस b² याचा स्क्वेअर करून बघा की x² मायनस 2x प्लस b स्क्वेअर आलं का बरोबर? a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलाय. म्हणजे देतानाच परफेक्ट स्क्वेअर दिला. तर ह्या दोघांची एकदा ऍडिशन करा. x मायनस 1 प्लस y आणि एकदा सबस्ट्रॅक्शन x मायनस 1 मायनस y इक्वल टू कोण झालं 0. झाली की तुम्हाला दोन सेपरेट इक्वेशन मिळाले. चला हे इक्वेशन काय मिळालं सांगा. x प्लस y अगोदर लिहितो -1 इक्वल टू 0 दॅट इज x प्लस y इक्वल्स टू 1 हे पहिलं इक्वेशन मिळालं. आता ह्याला 0 शी इक्वेट करा. x मायनस y मायनस 1 इक्वल टू 0 दॅट इज x मायनस y इक्वल टू 1 हे दुसरं. अरे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 10वी झालंय. ग्राफिकल मेथड LPP 12वीतला आहे की तुम्हाला दोन हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ऍडिशन करा. x प्लस x 2x येणार इक्वल टू 2 येणार. मग x इक्वल टू 1 आलं. x इक्वल टू जर 1 आलं तर y इक्वल टू 0 येतं. x इक्वल टू 1 आलं तर y इक्वल टू काय येतं 0 मिळाला तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. चला आता नेक्स्ट पुढे जाऊया. बघा मला ना हीच कंडिशन इम्पॉर्टंट वाटते बरं का मला. आता बघा लाईन पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन काय असणार आहे? ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. मग यात जर मी a प्लस बी इक्वल टू 0 असेल तर त्या परपॅन्डिक्युलर असेल आणि जर h² इक्वल टू ab असेल म्हणजेच h² मायनस ab इक्वल टू 0 दोघे इक्वल असेल तर त्या लाईन पॅरलल असतील किंवा त्याला आपण को इन्सिडेंट लाईन म्हणूया. कसल्या? को इन्सिडेंट लाईन. तेवढं नोट करून ठेवा या दोन कंडिशन. 1 मार्काचे गॅरंटेड क्वेश्चन्स आहेत रे. येतायत. पण कधी? पुस्तकातलं सॉल्व्ह ऍज वेल एज एक्सरसाइज मधले पण या टाइपचे प्रश्न बघायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया कुठला आहे आता. मी आता ह्याला अंडरलाईन करतोय बघा. वन ऑफ द लाईन्स, वन ऑफ द लाईन्स, वन ऑफ द लाईन्स 3 मार्काचा क्वेश्चन आहे. वन ऑफ द लाईन्स म्हणलं की मला हवं आहे ऑक्झिलरी इक्वेशन. करून दाखवतो तुम्हाला. ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. वन ऑफ द लाईन म्हणलं दिसलं ना वन ऑफ द लाईन ऑक्झिलरी इक्वेशन. कसं करायचं? एकाला x² न डिवाइड करा. प्रत्येकाला x² न डिवाइड केलंय मी आणि इथे x का लिहिलं आणि x कॅन्सल झालं. बरं आता हे जे आपण केलं काय मिळालं आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन y बाय x म्हणजे स्लोप असतो. म्हणजे मला काय मिळालं bm² y बाय x m मिळालं दॅट इक्वल टू 0 हे झालं आपलं ऑक्झिलरी इक्वेशन. वन ऑफ द लाईन म्हणलं की ऑक्झिलरी इक्वेशन
आता समजून घ्या मी काय सांगतोय आता डायरेक्टली सांगतोय बरं का, समजून घ्या आता व्यवस्थित. ही लाईन आहे ना वन ऑफ द लाईन आहे. याचा अर्थ त्याचा स्लोप इथं पुट करा ना. स्लोप कसा काढायचा? मायनस साइन द्यायचं. एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंट डिवाइड करायचं. मग -2 आलं. टाका इथं व्हॅल्यू. पण थांबा ना. तिथं दिले की एबीसीच्या व्हॅल्यू बाळांनो. एक काम करूया. इथं कशाला टाकायच्या? एक काम करूया आपण सोडूया व्यवस्थित. बरं. त्यांचं इक्वेशन काय? 3x² प्लस kxy. हां. वाचा काय दिसतंय तुम्हाला? वन ऑफ द लाईन म्हणलं की x² डिवाइड करा. म्हणजे काय मिळेल? 3 प्लस ky/x प्लस 2y बाय x ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. मग 3 प्लस km प्लस 2k² इक्वल टू 0. एमची व्हॅल्यू टाका -2. एमची व्हॅल्यू किती टाकणार आहे? -2. टाकले तुम्ही एमची व्हॅल्यू -2. मग काय येणार? 3 2k. ओके. एमची व्हॅल्यू -2 टाका. -8 होणार इथं. दॅट इक्वल टू 0 सॉल्व्ह करा. इकडे आणा 11 इक्वल्स टू 2k. पण 2 करा. 11/2 मिळालं. वन ऑफ द लाईन म्हणलं की ऑक्झिलरी इक्वेशन क्लिअर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. अरे आले परत. वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. अरे वा, हे तर स्टँडर्ड इक्वेशन दिलंय. म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन मध्ये काय येणार? bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. ह्याच्यात स्लोपची व्हॅल्यू टाकायची. स्लोपची प्रॅक्टिस झाली तुमची. मायनस साइन एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंटने डिवाइड करायचं. म्हणजे 3/2 टाकूया. मग त्याचा स्क्वेअर करूया. 9/4. हे मायनस मायनस कॅन्सल. प्लस आहे बरं का. 2h इंटू 3/2 प्लस a इक्वल टू 0. 2 ला 2 काय होणार आहेत? कॅन्सल. पण मी बघितलंच नाही काहीतरी करायला सांगितलंय. फाइंड कंडिशन. कंडिशन विचारले वय. कंडिशन. प्रत्येकाला 4 न मल्टिप्लाय करा. इथं 4 ला 4 कॅन्सल 9b. 4 न मल्टिप्लाय करा 12h. 4 न मल्टिप्लाय करा 4a. ही रिक्वायर्ड कंडिशन आहे बघा. 4a प्लस 12h प्लस 9b. सोपं वाटते ना? सोपं वाटतंय की नाही सांगा मला? एकदम सोपं आहे की नाही? काही अवघड नाहीये. बघता बघता किती प्रश्न आपण सोडवले. वन ऑफ द लाईन म्हणलं की जबरदस्त. वन ऑफ द लाईन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. one of the lines, one of the line, find k if slope of the one of the line is 4 times the slope of the other line. अरे हे वेगळं आहे. हे वन ऑफ द लाईन जरी असलं, हे वन ऑफ द लाईन जरी म्हणलंय, तरी ऑक्झिलरी इक्वेशन नाहीये. इथं त्यांनी काय दिलंय बघा. त्यांनी असं दिलंय की m1 is 4 times slope of the other line. m1 equals to 4m2 दिले. आता करू काय? सांगतो की काय करायचं ते. सांगतो. M1 प्लस M2 चा फॉर्म्युला असतो -2h/b. या कंडिशन लक्षात ठेवा. आणि M1 M2 चा असतो a/b. ओके. आता मी तुम्हाला सांगतो दिलेल्या इक्वेशनला आपण स्टँडर्ड इक्वेशनशी कंपेअर करायचं. स्टँडर्ड इक्वेशन असणार आहे कंपेअरिंग विथ लिहायचं ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. चला a ची व्हॅल्यू 4 मिळाली. 2h ची व्हॅल्यू k मिळाली. बघा ना 2h व्हॅल्यू k मिळाली. मग h ची व्हॅल्यू k/2 आणि b ची व्हॅल्यू 1. मग मी काय लिहिणार आहे माहिती आहे का? लक्ष द्या. व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. ऍक्च्युअली सांगू का? मला ह्या दोन्हीचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे मी असं लिहितो की m1 प्लस m2 चा फॉर्म्युला -2h/b. ओके. m1 ची व्हॅल्यू टाका 4m2. मग 4m2 म्हणजे 1m2 मिळवा 5m2 होणार. दॅट इक्वल्स टू हे -2h तसं ठेवलं चाललं असतं. कारण 2h व्हॅल्यू k टाकूया आपण आणि b ची व्हॅल्यू किती आहे 1. त्यामुळे 5m2. मग m2 ची व्हॅल्यू मला मिळाली -k/5. m2 ची व्हॅल्यू मिळाली. चला आता हा फॉर्म्युला वापरूया. m1 m2. m1 m2 ची व्हॅल्यू a/b आहे म्हणजे 4 आहे. चला m1 ची व्हॅल्यू टाका 4m2. मग m1 ची व्हॅल्यू 4m2 टाकली तर m2 चा स्क्वेअर होणार. दॅट इक्वल्स टू 4. 4 ला 4 कॅन्सल. मग m2 स्क्वेअर इक्वल्स टू 1 आला. अरे पण m2 ची व्हॅल्यू कोण आहे? -k/5 चा स्क्वेअर. दॅट इक्वल्स टू 1. ओके. मग स्क्वेअर करा. म्हणजे काय येणार आहे? k² अपॉन 25 इक्वल टू 1 येणार. म्हणजे k² इक्वल टू 25. म्हणजे k ची व्हॅल्यू +-5 येणार आहे. हे लक्षात घ्या. स्लोप, सम ऑफ द स्लोप, प्रॉडक्ट ऑफ द स्लोप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हा टाइप लक्षात घ्या. आता combine equation of pair of line passing through origin and perpendicular lines represented by आता हे लय अवघड आहे. ह्याचं उत्तर माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण ह्याच्यावर बेस्ड पुन्हा एमसीक्यूज आहेत. डायरेक्ट शॉर्टकट्स आहेत. ह्याचं उत्तर ना काय येते ते मला बघायचं आहे बरं का. पासिंग थ्रू ओरिजिन म्हणलंय. परपेंडिक्युलर टू द लाईन्स हे बघूया. ठीक आहे. मग मी आता करतोय काय बघा. 3x² प्लस 2xy मायनस y² इक्वल टू 0. लेट m1 and m2 बी स्लोप्स म्हणूया आपण.
या लाईनचे स्लोप आहेत म्हणूया आपण. ठीक आहे. ऍक्च्युली मला काढायचं आहे आता M1 प्लस M2 ची व्हॅल्यू आणि M1 M2 ची व्हॅल्यू काढायची आहे. याचा फॉर्म्युला आहे -2h अपॉन बी आणि याचा फॉर्म्युला आहे a अपॉन बी. बरं हे सगळं करून मी करणार आहे काय? हे सगळं करून मला करायचं आहे काय? मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की मला काहीतरी रिलेशन्स मिळतील. ओके. काहीतरी रिलेशन मिळतील त्याचा मला फायदा होणार आहे नक्की. चला बी ची व्हॅल्यू -1 आहे. बी ची व्हॅल्यू -1 आहे. ठीक आहे. -1 आहे. हे मायनस साइन, हे मायनस साइन. 2h ची व्हॅल्यू 2 आहे. ओके. म्हणजे मला इथं 2 मिळालं. आता M1 M2 A अपॉन B म्हणजे 3 अपॉन -1 म्हणजे मला -3 मिळालं. ओके. तर हे जे स्लोप आहेत ते दिलेल्या लाईनचे आहेत. हा प्रश्न 3 मार्काचा आहे बरं का. म्हणून जरा मी वेळ लावतोय. व्यवस्थित लक्ष द्या. पासिंग थ्रू ओरिजिन परपेंडिक्युलर टू लाईन्स असं लक्षातच ठेवायचं बरं का. तर ह्या दिलेल्या लाईनचं ना मी M1 M2 स्लोप आपले. आता मी लिहितोय काय देअरफॉर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आर -1 अपॉन M1 आणि -1 अपॉन M2 निगेटिव्ह रेसिप्रोकल. का केला निगेटिव्ह रेसिप्रोकल? का केला? सांगतो कारण परपेंडिक्युलर आहेत ना म्हणून निगेटिव्ह रेसिप्रोकल केलाय लक्षात घ्या. आता काय करूया त्यांचे सेपरेट इक्वेशन तयार करूया. ओरिजिन मधून पास होतात ना मग y इक्वल्स टू -M1x जाऊ दे. म्हणजे M1y इक्वल्स टू -x मायनसचं प्लस करा. म्हणजे x प्लस M1y इक्वल टू 0 हे पहिलं इक्वेशन. पहिलं इक्वेशन. आता दुसरं. y इक्वल्स टू -1 अपॉन M2x. मग डायरेक्ट करूया का आपण? हे मायनसचं प्लस x होईल आणि x प्लस M2y इक्वल टू 0 हे दुसरं इक्वेशन. चला मला सेपरेट इक्वेशन मिळाली. मला त्यांनी कंबाईन इक्वेशन विचारलंय. मग या दोघांचा प्रॉडक्ट करूया. की x प्लस M1y ला x प्लस M2y न मल्टिप्लाय करूया. इक्वल टू 0 पाहिजे. कंबाईन इक्वेशन तयार करताना इक्वल टू 0 पाहिजे बाळांनो. चला मल्टिप्लाय करा. x इंटू x काय येणार आहे? x स्क्वेअर. ऐका. M1 XY, M2 XY बरोबर आहे की नाही? x M2 इंटू XY येणार. M1 इंटू XY येणार. मग कॉमन काढलं की मला M1 प्लस M2 XY मिळणार. ह्याने याला मल्टिप्लाय करा मला M1 M2 Y स्क्वेअर मिळणार. M1 M2 मग ह्या व्हॅल्यू अगोदर काढलेल्या कळालं का? पुट करा इथं. म्हणजे मला काय मिळालं? x स्क्वेअर प्लस M1 प्लस M2 ची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे मला मिळालं 2xy. 1 M2 ची व्हॅल्यू आहे -3 म्हणजे मला मिळालं -3. आता तुमचं डोकं वापरा. हे क्वेश्चन बघा आणि आन्सर बघा. नंबर इंटरचेंज झालेत का बघा. 3x² होतं, मला इथं 3y² मिळालं. 1 होतं y² ते मला इकडे 1x² मिळालं. मधला नंबर तसाच राहिलाय. मग आता आत्ताच्या आत्ता काय करायचं? शॉर्टकट तयार करायचा. तुम्ही या टाइपचे प्रश्न पुस्तकातनं शोधायचे. सिंग थ्रू ओरिजिनल परपेंडिक्युलर टू लाईन्स. ओके. परपेंडिक्युलर टू द लाईन्स म्हणूया. ओके. करणार. फक्त मला एक हिंट द्यायची तुम्हाला. इथं जर प्लस साइन घेतलं असतं पण बीच व्हॅल्यू प्लस असती तर इथं मायनस आलं असतं. बीच व्हॅल्यू प्लस असती तिथं प्लस आलं असतं. ठीक आहे. मग त्या व्हॅल्यूज कशा चेंज झाल्या असत्या हे मला तुम्हाला विचारायचंच आहे. करूया का इथेच आपण? इथेच करूया का आपण? करूया बरं का. मला थोडासा वेळ द्या मला बरं का. हे बघून झालं तुमचा पहिला हा प्रॉब्लेम तुम्ही बघितलाय. आता मी काय करतोय समजा की इथं प्लस साइन होतं. समजा. मग इथं पण प्लस. ओके. इथं पण प्लस. मग बीच व्हॅल्यू प्लस तेव्हा इथं -2 आला असता. त्यात असं करायचं नाही सेपरेटली सोडवायला पाहिजे होतं. पण मी केलंय जाऊ दे. इथं पण प्लस मग इथं प्लस आलं असतं. मग हे सगळं असं झालं असतं. आणि फायनली काय आलं असतं मग सांगा बघू? एक्स स्क्वेअर M1 प्लस M2 ची व्हॅल्यू -2xy प्लस M1 M2 ची व्हॅल्यू प्लस 3y स्क्वेअर म्हणजे बघा शेवटी जर प्लस असेल तर मधलं चिन्ह बदललं. शेवटी जर मगाशी मायनस होतं मधलं चिन्ह बदललं नव्हतं म्हणजे शॉर्टकट फार रिस्की असतात. रिस्की असतात. हे लक्षात घ्या. शॉर्टकट फार कसे असतात? रिस्की. ओके. चला आता पुढचं बघूया आपण. फाइंड के. बोर्डच्या एक्झाम मध्ये फाइंड के हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट मला वाटतो. फाइंड के. सम ऑफ द स्लोप इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट म्हणजे काय? M1 प्लस M2 दॅट इक्वल्स टू ट्वाइस M1 M2 सोडवून देणार नाही. या इक्वेशनला स्टँडर्ड इक्वेशन कम्पेअर करून A ची व्हॅल्यू 1 ट्वाइस H ची व्हॅल्यू K B ची व्हॅल्यू -3 करा. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. B ला B कॅन्सल होणार आहे. 2 ला 2 कॅन्सल होणार आहे. लगेच आन्सर मिळणार आहे. बरं स्लोप ऑफ द लाईन्स डिफर बाय 4 मला हे टॅन थिटाचा थेरम लागणार आहे. की त्यांनी M1 मायनस M2 4 दिलंय. डिफर बाय 4 डिफरन्स दिलाय. मग अशा वेळेस M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इक्वल्स टू M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर
-4m1m2 हा फॉर्म्युला वापरावा लागतो बाळांनो. हा फॉर्म्युला आणि मग त्यात व्हॅल्यू पुट करायच्या. ठीक आहे. इथं पण तेच आहे. एक्सिड्स म्हणजे डिफरन्सच दिलाय. मी देणार नाहीये. तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यांनी याची व्हॅल्यू किती दिली सांगा बघू. डिफर बाय 4 दिले. हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. 4 चा स्क्वेअर 16 येणार. 2h अपॉन बी म्हणजे 4h स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर येणार. याचा फॉर्म्युला ए अपॉन बी. सॉल्व्ह करा. ए बी च्या व्हॅल्यू काढा कंपेअर करून टाका तिथं. के ची व्हॅल्यू काढा. मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथे पण तसंच आहे. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज 4 टाइम्स द अदर. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स इज 4 टाइम्स द अदर. सोपं आहे बाळांनो. मगासारखंच आहे. मगाशी पण 4 टाइम्सच होतं. तसंच सोडवा. ओके. वन ऑफ द लाईन्स गिवन बाय वन ऑफ द लाईन्स बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस. ऐका. वन ऑफ द लाईन्स मी करतो ऑक्झिलरी इक्वेशन तयार. मगाच आठवा तुम्ही 2hm प्लस ए इक्वल टू 0. बरोबर आहे. मगाशी बदल बायसेक्ट ऍक्सिस केलं तर असं येतं. आठवतं का तुम्हाला? म्हणजे हा अँगल 45 हा अँगल 135. tan 45 म्हणलं की 1. tan 135 म्हणलं की -1. दोन स्लोप तुम्हाला मिळाले. मग तुम्ही व्हॅल्यू टाका इथं. मग बी प्लस मायनस 1 चा स्क्वेअर 2h प्लस मायनस 1 प्लस ए दॅट इक्वल्स टू 0. 1 चा स्क्वेअर 1 आणायचं. मग बी ए प्लस बी पहिला लिहूया. ए प्लस बी दॅट इक्वल्स टू प्लस मायनस 2h. इकडे गेलं प्लस मायनस होणार आहे बरं का लक्षात. स्क्वेअर करा. मग ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणलं की 4h स्क्वेअर मिळालं की तुम्हाला म्हणजे वन ऑफ द लाईन म्हणलं की मोस्ट ऑफ द केस मध्ये ऑक्झिलरी इक्वेशनच लागतं हे लक्षात घ्या. बरं आता एक काम करूया. आता थेरम घेऊन बऱ्यापैकी फिनिश करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला बाकीचे टॉपिक पण करायचे आहेत, पण हा टॉपिक बिलकुल मिस करू नका. 4 मार्काला ना ते होमोजिनियसचं थेरम येतंय बरं का. ते पण थेरम पुस्तकातलं वेगळं आहे. मी जरा वेगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे बरं का. इथे मी तुम्हाला हिंट देणार आहे. नुसत्या हिंट देणार आहे तुम्हाला. तुम्ही काय करायचं सांगतो. सगळं ते जे काय लिहायचं ते व्यवस्थित लिहायचं. कन्सिडर टू लाईन्स म्हणजे तुम्ही डायग्राम काढा बरं का बाळांनो. म्हणजे असं आणि असं काढा. ह्या लाईनचा स्लोप M1 म्हणा, ह्या लाईनचा स्लोप M2 म्हणा. दोघांच्या मधला अँगल थिटा. ओरिजिन मधून जाताना दाखवा बरं का लक्षात घ्या. डायग्राम काढा. मग मला सांगा M1 मायनस M2 चा फॉर्म्युला काय? 2h अपॉन बी M1 प्लस M2. M1 M2 चा फॉर्म्युला काय? A अपॉन बी. मग मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की M1 मायनस M2 चा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू M1 प्लस M2 चा स्क्वेअर मायनस 4M1 M2. टाका व्हॅल्यू. याचा स्क्वेअर करा 4h स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. याचं करा A अपॉन बी. चला त्याला B ने मल्टिप्लाय करा. मग या दोघातून 4 कॉमन काढा. मग 4 कॉमन काढलं की आत येणार h स्क्वेअर मायनस AB आणि खाली बी स्क्वेअर आहेच. मग ही व्हॅल्यू कोणाची आहे? M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर. काढा त्याचं स्क्वेअर रूट. मग M1 मायनस M2. इथं येणार आहे 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन बी येणार आहे. 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन काय येणार आहे? बी. हो बरोबर आहे बाळांनो. बरोबर आहे ना बाळांनो? बरोबर आहे. ओके. पण तुम्हाला माहिती आहे का बाळांनो, की तुम्हाला टॅन थिटा काढायचा आहे आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला असतो M1 मायनस M2 आणि 1 प्लस M1 M2. मग आता मला सांगा M1 मायनस M2 चा जो फॉर्म्युला आहे M1 मायनस M2 चा फॉर्म्युला काय? 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन बी. 1 प्लस M1 M2 चा काय? A अपॉन बी. आता प्रत्येक बी ने मल्टिप्लाय करा. प्रत्येकाला बी ने मल्टिप्लाय केलं तर इथं बी प्लस येईल म्हणजे A प्लस बी. त्या बी ला बी कॅन्सल झालं की प्रूव्ह. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करायची आहे बरं का. मी तुम्हाला भरभर सांगितलं मला मान्य आहे. पण ह्या कंडिशन तर मगाशी आपण बघितल्या होत्या. ही पण बघितली होती. ही कशासाठी काढायची? कारण टॅनचा आपल्याला 11 चा फॉर्म्युला वापरायचा आहे. M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. 10 मिनिटं थांबायचंय. पुन्हा रिवाइज करायचंय. कारण हे याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता सगळ्यात इम्पोर्टंट बघा मी तुम्हाला सांगतो दिलेल्या इक्वेशनला ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल्स कंपेअर करायचं आणि तुम्ही a, h, b, g, f आणि c फाइंड करायचं. ओके. रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन ते दिलं असतं. पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन देतात ते त्यावेळेस a प्लस बी इक्वल टू 0 म्हणायचं. मग इथं 2 आणि इथं काहीतरी के वगैरे देतील. लगेच व्हॅल्यू मिळेल. जर कोइन्सिडेंट लाईन असतील तर h स्क्वेअर इक्वल टू ab म्हणायचं. पॅरलल लाईन असतील तर. पण हे प्रूव्ह करायचंय तुम्हाला. नाही इथं हे आहे. ऍक्च्युअली म्हणजे हे फाइंड आउट करायचं आहे. मग रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स काढण्यासाठी डिटरमिन काढायचं आहे. ए हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गो फॉर कॉलेज आणि इक्वल टू 0 केव्हा घ्यायचं? जर पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत असेल तर.
ट्रू दॅट म्हणलं तर इक्वल टू 0 आलं पाहिजे. हे शॉर्टकट तुमच्या काय बोललो मगाशी लक्षात आलं का? अकरावी बारावीत काही शिकलो नाही. तेवढं एक शॉर्टकट तेवढं लक्षात राहिलं आणि अजून एक लक्षात राहिला होता कुठला माहितीये का? ॲड शुगर टू कॉफी. म्हणजे शॉर्टकट ना जर बेस्ट असेल तर लक्षात राहतात बरं का लक्षात घ्या. मग काय ए हँडसम गर्ल, हँडसम बॉय असतो माहितीये पण ए हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गो फॉर कॉलेज. पुस्तकात काय दिलंय माहितीये का? की डायरेक्ट त्यांनी सॉल्व्ह करून दिलंय. म्हणजे हे बघा ना, ए इंटू ब्रॅकेट बीसी मायनस एफ स्क्वेअर मग ते एबीसी मायनस असं केलंय. मग पाठ करण्यापेक्षा हे करा, व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व्ह करा. ओके. बरं आता लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर पुस्तकातला आहे. मग सांगा ए प्लस बी इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू के आहे, बी ची व्हॅल्यू 6 आहे. मग काय आन्सर येणार? सिंपल एमसीक्यूज आहेत. 1 आणि 2 मार्काचे प्रश्न सिंपल आहेत. कोइन्सिडंट लाईन मग काय येणार? एच स्क्वेअर चुकलं माझं. एच स्क्वेअर मायनस बी बरोबर आहे की पण मी काय करतोय बघा. मी काय करतोय बघा त्यांनी आपल्याला इथं थोडस फसवलंय. मी याला कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर काय कळालं का बघा. 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर कारण त्यांनी देतानाच एच दिलंय तेव्हा आपण स्मॉल एच ची कम्पेअर करू नका कॅपिटल घ्या म्हणजे मला काय मिळालं सांगा की ए ची व्हॅल्यू 4 2h ची व्हॅल्यू एच आणि बी ची व्हॅल्यू 1 कोइन्सिडेंट लाईन असेल तर मला एच स्क्वेअर इक्वल टू ए बी मिळणार एच व्हॅल्यू एच बाय 2 आहे म्हणजे एच स्क्वेअर बाय 4 इक्वल टू 4 येणार 4 4 16 प्लस मायनस 4 आन्सर येणार गडबडीत तुम्ही हे आन्सर लिहू शकता बरं का लक्षात घ्या बरं आता लास्ट बरं का बाबा लास्ट ऑक्झिलरी इक्वेशन विचारलंय एकच नंबर 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर इक्वल टू 0 चला प्रत्येकाला एक्स स्क्वेअर डिवाइड करा 2 एक्स स्क्वेअर न डिवाइड करा बघा एक्स स्क्वेअर न डिवाइड केलं की एक एक्स कॅन्सल वाय अपॉन एक्स म्हणजे एम एक्स स्क्वेअर न डिवाइड करा हे आणि दॅट इक्वल्स टू 0 हे इक्वेशन शांतपणे बघा असं कुठं आहे का बघा नाही तर सगळ्यांचे चिन्ह बदला 9m स्क्वेअर मायनस 3m मायनस 2 इक्वल टू 0 मग तुम्हाला ऑक्झिलरी कळालं जॉईंट कळालंय सेपरेट कळालंय टॅन थिटा कळालंय पेअर ऑफ लाईन्स कळालंय परपेंडिक्युलर लाईन पॅरलच्या कंडिशन्स कळाल्यात मग कशाला घाबरतायत इथं बघा अल्फा आणि बीटा विथ द एक्स ऍक्सिस म्हणलंय ऐका एक्स ऍक्सिस बरोबर मगापासून किती वेळा दाखवलंय एक्स ऍक्सिस बरोबरचा अँगल माहित असेल तर स्लोप काढता येतोय मग पहिल्या लाईनचा स्लोप असणार आहे एक्स ऍक्सिस बरोबर काय अँगल आहे टॅन अल्फा दुसऱ्या लाईनचा स्लोप असणार आहे टॅन बीटा विचारलंय काय टॅन अल्फा प्लस बीटा मग मला विचार किती सोपं असते बघा पण त्याला ट्रिगो आलं पाहिजे मग काय येणार टॅन ए प्लस टॅन बी म्हणजे टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा ओके आता सांगतो टॅन अल्फा म्हणजे M1 टॅन बीटा म्हणजे M2 आणि 1 मायनस M1 M2 तर M1 M2 चा फॉर्म्युला असतो मायनस 2H अपॉन बी 1 मायनस ए अपॉन बी प्रत्येकाला बी न मल्टिप्लाय करा प्रत्येकाला बी न मल्टिप्लाय केल्यावर 2H याला बी न मल्टिप्लाय करा याला बी न मल्टिप्लाय बी ला बी कॅन्सल खालची साईन चेंज करा प्रत्येकाचं साईन चेंज करा मायनसचं प्लस करा प्लसचं मायनस करा मायनसचं प्लस करा 2H अपॉन बी बास बास आता एक होमोजिनियस इक्वेशन बघून जाऊया आपण आणि लगेच संपतंय बरं काय मी तुम्हाला सोडवून देणार नाही मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय माहितीये का पासिंग थ्रू ओरिजिन हे जे इक्वेशन आहे होमोजिनियस डिग्री टू पासिंग थ्रू ओरिजिन प्रूव्ह करायचंय म्हणजे दोन कंडिशन बी इक्वल टू 0 ह्याच्यात जेव्हा तुम्ही बी इक्वल टू 0 घेणार ना तेव्हा एवढंच उरतंय 2hxy इक्वल टू 0 मग ह्या दोघांना मी एक्स कॉमन काढला ना मला एक्स प्लस 2hy मिळतंय म्हणजे मला एकदा एक्स इक्वल टू 0 वाय ऍक्सिस आहे ओरिजिन मधून जातोच आणि या ठिकाणी बघा मला असं मिळणार आहे की 2hy दॅट इक्वल्स टू मायनस एक्स इथं कॉन्स्टंट नाहीये बघा y इक्वल्स टू mx असेल पासिंग थ्रू ओरिजिन प्लस सी असलं की ओरिजिन मधून जात नाहीये पण इथं कॉन्स्टंट नाहीच आहे म्हणजे केस 1 मध्ये काय होतंय की हे दोघेही ओरिजिन मधून जात आहेत केस 2 प्रॉब्लेम आहे केस 2 मी तुम्हाला सांगतो हे पुस्तकात दिलं एकदा बघून घ्या मी पण पाणी पितो तुम्ही पुस्तकात दिलंय ते बघून घ्या पुस्तकात दिलंय ते व्यवस्थित बघून घ्या आणि माझे जुने व्हिडिओ दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रोबॅबिलिटी बायनॉमियल ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी शेअर करतोय बरं का लक्षात घ्या शेअर केले पण असतील मग ते व्हिडिओ त्या प्लेलिस्ट बिलकुल विसरू नका लक्षात घ्या त्यात वन शॉट घेतलंय एलपीपीचा पण वन शॉट प्रोबॅबिलिटी बायनॉमियल सगळं घेतलंय आणि तरी मी एक दोन मार्काचे प्रश्न घेतच राहणार आहे लक्षात घ्या ओके चला काय केलं रे बी नॉट इक्वल टू 0 म्हणलंय आणि मल्टिप्लाय म्हणलंय बाय बी
त्यांनी जे स्टँडर्ड इक्वेशन होतं ना आपलं, काय होतं इक्वेशन स्टँडर्ड? काय होतं रे, की ax² प्लस 2hxy प्लस by² 0 ला बघा, प्रत्येकाला त्यांनी बी न मल्टिप्लाय केलं. आपण नाही करायचं. आपण बी डिव्हाईड करायचं. बी मल्टिप्लाय करायला नको. बी डिव्हाईड करूया. बी डिव्हाईड केल्यावर मला y² मिळालं. हे बघा, हे बी डिव्हाईड केलं. मधली टर्म मला 2h अपॉन बी एक्स इंटू वाय मिळणार आहे. ओके. याला बी न डिवाइड करा. ए बी अपॉन एक्स स्क्वेअर. ते इकडे मायनस जाऊ दे. ए अपॉन बी एक्स स्क्वेअर. आलं का लक्षात? मी प्रत्येकाला बी न काय केलं? डिवाइड. म्हणजे मी आता इन टर्म्स ऑफ वाय एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतो. त्यासाठी मी थर्ड टर्म ऍडजस्ट करतो ना. थर्ड टर्म कशी असते माहितीये का? थर्ड टर्म असं असते. हाफ इंटू कोएफिशियंट. हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ वाय. वायचा कोएफिशियंट कोण आहे? 2hx अपॉन बी. याचा स्क्वेअर करा. 2 ला 2 कॅन्सल. म्हणजे मला एच स्क्वेअर, एक्स स्क्वेअर, बी स्क्वेअर दोन्हीकडे ऍड करायचे आहेत. म्हणजे मी असं करतो. वाय स्क्वेअर प्लस 2hx अपॉन बी वाय. इकडे काय ऍड करायचं ठरलंय आपलं? एच स्क्वेअर, एक्स स्क्वेअर, बी स्क्वेअर. इकडे बी ऍड केलं पाहिजे राईट साइडला. ओके. कशामध्ये? ए बी अरे ए बी नाही, ए बी नाही, ए बी नाही आहे. थांबा. ए एक्स मला ए बी लिहायचं होतं खरं. ए बी लिहायचं होतं. ए बी लिहायचं होतं. तर मला खाली बी ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही थर्ड टर्म ऍडजस्ट करता तेव्हा परफेक्ट स्क्वेअर मिळतो तुम्हाला. वाय प्लस एच एक्स अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इक्वल्स टू इकडून मी काय करतोय बघा एक्स स्क्वेअर कॉमन काढतोय आणि बी स्क्वेअर सुद्धा कॉमन काढतोय आणि इथं येणार आहे एच स्क्वेअर मायनस ए बी. एच स्क्वेअर मायनस ए बी हे लक्षात घ्या. बर. आता मी तुम्हाला सांगू का? तोंडी सांगतो. स्क्वेअर रूट काढा आता. स्क्वेअर रूट काढल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे की वाय प्लस एच एक्स अपॉन बी दॅट इक्वल्स टू प्लस मायनस मिळणार आहे मला. रूट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी डिनॉमिनेटर मध्ये बी मिळणार आहे, इथं एक्स मिळणार आहे. तर एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. कुठेही कॉन्स्टंट नाहीये. कुठेही कॉन्स्टंट नाहीये लक्षात घ्या. तुम्ही हे प्लस इकडे मायनस करा आणि ह्या दोघातून एक्स कॉमन काढा. मग दोन इक्वेशन तयार करा. कॉन्स्टंट नाहीये. ते दोन्ही पण ओरिजिन मधून पास होत आहेत बाळांनो. हे थेरम मात्र इथल्यासारखं किचकट करू नका. ह्यांनी पण केलंय बरोबर. तसं काही नाही. त्यांनी तेच केलंय. स्क्वेअर रूट एकदा प्लस एकदा मायनस केलंय. मग तुम्ही ह्या मेथडनं सोडवलं तर मार्क मिळणार आहेत. बर. मग हे मोठा टॉपिक आपण थोडक्यात घेतलाय. 3 मार्कासाठी पुस्तकातले अजून सॉल्व्ह प्रॉब्लेम आहेत. टॅन थीटावर बेस्ड सॉल्व्ह प्रॉब्लेम आहेत बरं का रे बाळांनो. त्याच्यामुळं काय करा, एक जरा अँगलचे प्रॉब्लेम एकदा व्यवस्थित बघा. ऑल द बेस्ट.